मुलांना तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही झटकीपट होणारी घरच्याच साहित्यात बनणारी पनीर रोलची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी मी घेतलं होतं इथे थोडंसं पनीर, कोथिंबीर, काजू, मिरची हे सगळं तुमच्या आवडीचं तिखट कमी जास्त करू शकता. हे सगळं मिक्सरमध्ये ॲड करायचं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, छान त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आणि आपल्याकडे नॉर्मल पोळी, फुलका हे तर अवेलेबल असतंच. थोडासा बारीक कांदा चिरून घ्यायचा आणि पोळीला हे सगळं बॅटर मधोमध स्प्रेड करून घ्यायचं. त्याच्यावर थोडासा कांदा टाकायचा आणि दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड केल्यानंतरही त्याच्यावर परत एकदा ते बॅटर लावायचं, म्हणजे सगळीकडनं ते छान फिलिंग भरलं जातं आणि टेस्ट पण छान येते. परत एकदा त्याच्यावर कांदा टाकायचा, परत दुसऱ्या साईडनी फोल्ड करून घ्यायचं आणि जे साईडचे 2 काठ आहेत ते देखील फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे लाईक पॉकेटसारखं त्याला बनवायचं आणि ते पण फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे ते आपोआप त्याच्यावर चिटकलंच जातं जेव्हा तुम्ही ते असं एकावर एक फोल्ड करता. त्यानंतर फोल्ड केलेलं हे पॉकेट तव्यावर थोडंसं तूप टाकून छान दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं, अगदी 2 मिनटं, कारण ऑलरेडी आपली पोळी जी आहे ती भाजलेलीच आहे, त्यामुळे जास्त नाही भाजायचं, फक्त थोडंसं क्रंची होईपर्यंत भाजायचं. नंतर मधोमध कट करून घ्यायचं आणि चटणी, सॉस, दही कशासोबतही तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. सो हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे, नक्की ट्राय करून पहा.